आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कल ठाणे में घोषणा की कि शहर विकास विभाग ठाणे महानगर पालिका के स्वास्थ्य विभाग को 5 करोड़ रुपए की राशि प्रदान करेगा ताकि उपमुख्यमंत्री स्वस्थ महिला अभियान के तहत महिलाओं की शीघ्र गर्भाशय ग्रीवा कैंसर की जांच सुनिश्चित की जा सके। ठाणे महानगर पालिका, रोटरी क्लब और आदित्य बिड़ला कैपिटल फाउंडेशन द्वारा संयुक्त रूप से आयोजित उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियान का शुभारंभ कल ठाणे के लोकमान्य नगर स्थित कोरस स्वास्थ्य केंद्र में उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने किया। इस अवसर पर ठाणे महानगर पालिका के अतिरिक्त आयुक्त संदीप मालवी, उपायुक्त उमेश बिरारी, डॉक्टर प्रसाद पाटिल, डॉक्टर कारखानिस, आदित्य बिड़ला फाउंडेशन के पदाधिकारी और रोटरी क्लब के महाजन व उनके सभी सहयोगी उपस्थित थे। कहा कि गर्भाशय कैंसर दुनिया में दूसरी सबसे आम बीमारी है और इसका इलाज तभी संभव है इसका समय पर पता चल जाए। हमारे परिवार की महिला बहनों पर ध्यान देते हुए वे अपने स्वास्थ्य की उपेक्षा करती हैं। इसलिए उपमुख्यमंत्री शिंदे ने अधिक से अधिक महिलाओं से इस शिविर का लाभ उठाने की अपील की। ठाणे से यूसुफ पुरी की रिपोर्ट। महापालिका उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियान सुरू झालेलं आहे आणि या ठिकाणी उपस्थित संदीप मालवी यांचे डॉक्टर साहेब पाटील, डॉक्टर कारखानिस, आरोग्य अधिकारी आणि रोगी क्लबचे भाजप साहेब आहे त्यांची सर्व सहकारी आहे आणि आदित्य फाउंडेशन एजन्सी मॅडम आले आहेत। मी सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो। म्हणजे या सर्व निरोगी महिला अभियान या लाडक्या बहिणीकडे आहे आणि लाडक्या बहिणीचं आरोग्य चांगलं राहावं ही आमच्या सगळ्यांची भावनाची भूमिका आहे। खरं म्हणजे हे आपलं अभियान डॉक्टर किती दिवस चालणार आहे? 3 महिने। 3 महिन्यामध्ये आपण किती आपल्या महिलांची तपासणी कराल? 5,000च्या जास्त होत। 5 लाख आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे गर्भाशय मुखाचा कर्करोग, सर्वायकल कॅन्सर याची टेस्ट होईल, डायग्नोसिस त्याचं होईल आणि त्यामध्ये त्याचबरोबर 9 ते 14 वर्षांसाठी HPV लस, मधुमेह, हिमोग्लोबिन तपासणी। खरं म्हणजे डायबिटीज आणि हिमोग्लोबिन कमी होणं म्हणजे ते आजाराची सुरुवात। डायबिटीजचा आपण म्हणतो स्लो पॉइजन, हळूहळू ते वाढत जातं आणि यामध्ये मी वरती बघितलं नवीन सोनोग्राफी मशीन आलेली आहे ऍडव्हान्स आणि त्यामधून माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या महिला भगिनींना फायदा होईल। खाली देखील मेमोग्राफीची आपण काढली पाहिजे, त्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं डिटेक्शन डायग्नोसिस होतं। खऱ्या अर्थाने ही जी काही सर्वायकल कॅन्सर आहे हा जगातला 2nd मोस्ट कॉमन कॅन्सर आहे आणि याच्यामुळे खूप महिलांचा सांगत होते। महापालिका, रोटरी क्लब आणि आदित्य बिर्ला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने निरोगी महिला अभियान, लाडक्या बहिणी आपल्या आहेत आणि त्यांच्यासाठी सर्वायकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, डायबिटीज, त्याचबरोबर हिमोग्लोबिन तपासणी
या सगळ्या तपासण्या ज्या आहेत या तपासण्या ऍडव्हान्स सोनोग्राफी असेल, ऍडव्हान्स जी काही इक्विपमेंट आहेत याच्या माध्यमातून त्याच्या तपासण्या होतील आणि तपासण्या झाल्यामुळे अर्ली डिटेक्शन होईल, अर्ली डायग्नोसिस, लवकर डायग्नोसिस होईल. म्हणजे नुसतं आपण तपासण्या करणं, प्रिव्हेंटिव्ह त्याच्यावर जे मेजर आहे ते देखील आपण घेतोय. म्हणून आजार होऊ नये यासाठी सगळ्यात ती एचपीव्हीची, बरोबर ना, एचपीव्हीची जी वॅक्सिन आहे ती देखील दिल्यामुळे हे आजार थांबवण्यासाठी देखील मदत होईल आणि अर्ली डिटेक्शनमुळे ट्रीटमेंट करणं सोपं होईल आणि या आमच्या लाडक्या बहिणी या आजारातून मुक्त होतील, निरोगी होतील. कारण शेवटी या सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत आपापल्या कुटुंबाच्या प्रमुख असतात आणि म्हणून आम्ही शासनाने माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित अशी देखील आम्ही एक योजना केली होती आणि त्याच्यामध्ये जवळपास 3 कोटी महिलांनी फायदा घेतला होता. आता देखील या सगळ्या अभियानामध्ये 3 महिन्यामध्ये 5 लाख महिला ज्या आहेत याचा लाभ घेतील आणि त्यांना जे काही होणारे दुर्धर आजार आहेत त्यापासून त्यांचा बचाव होईल. आणि म्हणून मी त्यांना आजच्या या अभियानाला इथे पुण्यामध्ये 3 मशीन घेतल्या आहेत सोनोग्राफीच्या. मी आणखी त्यांना या ठिकाणी शहरामध्ये नगर विकास विभागाच्या माध्यमातून देखील 5 कोटी रुपये जे आहेत त्यांना सोनोग्राफी मशीनसाठी, कारण शेवटी हे महत्वाचं आहे. आणि आरोग्य विभाग जो आमचा आहे, आरोग्य विभागाच्या माध्यमातून या सर्व जी काही इक्विपमेंट आहेत, सोनोग्राफीच्या मशीन्स आहेत, त्या ज्यादा उपलब्ध झाल्या तर ज्यादा महिलांची तपासणी होईल आणि त्याला फायदा.